थँक्यू मास्टर. थँक्यू डीजे. सात जरा जुना चेंडू पाठीमागे फेकायचे. इथे पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू उडवलाय सीमा रेषा पार. 7 धावांसाठी याला हा खणखणीत षटकार. थँक्यू मास्टर. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अवघड ठरू शकतात. मी विनंती असेल प्रवीण सर, थोडे प्लेयर घेऊन आपण एका कोणत्या तरी एक साईट आपण जरूर घ्या. मॅच आपण या ठिकाणी कव्हर करतोय. समोर या दोन चेंडू इथे शिल्लक असणार. नितीन गोलंदाजी मार्कवरती पंचाच्या डाव्या साईडने उजव्या साईडने गोलंदाजी करतो. राऊंड विकेट. समोर फलंदाज यतीन अफलातून कामगिरी. 2 षटकार 2 चौकार 2 दुहेरी जरूर 5 चेंडू निर्धाव यामध्ये यतीने जरूर घेतलेत. इथे पुन्हा एकदा खूप दूरवरचा चेंडू. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. तिथे झेल घेण्यामध्ये असफल. निखिल झेल सोडतोय आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. 7 धावांसाठी आला आणखीन एक दमदार हिट षटकार. थँक्यू मास्टर. गोरेगावचे कर्णधार आपण फरानबाई यांच्याशी लगेच संपर्क साधायचे. गोरेगावचे कॅप्टन आयोजक फरानबाई यांच्याशी संपर्क साधायचे. अफलातून फटकेबाजी. यतीन या सामन्यामध्ये 11 चेंडू खेळला आतापर्यंत आणि त्याच्या बॅटमधून आणखीन एक जोरदार हिट. चेंडू जाऊन पोहोचलाय. लगातारचा तिसरा मोठा पहार. चेंडू होतो आर पार. 7 धाव्यांसाठी आला हा खणखणीत षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 47-48 धावांचं लक्ष असेल. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे जरूर ऐकूया आपण आमचे परम मित्र मॅडी सर यांच्या आवाजात. आणि अर्थात ही धावसंख्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे पाहणं गुपित असेल. आणि मॅडी सर यानंतरची बिग फाईट तुमच्या विभागामधून नेहमीच अग्रेसर असलेला गोरेगाव आणि त्याचबरोबर कल्याण ग्रामीण भागामधून मामनोली संघ, हे 2 संघ आमने सामने होतील. या 2 संघामध्ये तो सामना आपण जरूर पाहणार आहोत. तत्पूर्वी मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत बसा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. रायगड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष, आरोग्य शिक्षण क्रीडा सभापती माननीय सुधाकर शेठ घारे साहेब यांच्या नावाने रंगली जाणारी ही स्पर्धा अर्थात किंग मेकर राष्ट्रवादी चषक 2024.